इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन सुविधांसाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 22,18,352 रुपयांच्या अंदाजपत्रकाला आता न्यायालयीन आव्हान मिळाले आहे। या प्रस्तावासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रीट याचिका दाखल करण्यात आली असून त्यामुळे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर आता न्यायालयीन सुनावणी होणार आहे। उपलब्ध कागदपत्रांनुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक 7 मध्ये 27 जुलै 2026 रोजी ठराव क्रमांक 172 मंजूर करण्यात आला। या ठरावाद्वारे शहरासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यासाठी 22,18,352 रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आल्याचे नमूद आहे। मात्र या ठरावाची कायदेशीरता आणि वैधता याबाबत प्रश्न उपस्थित करत उदयसिंह मारुती पाटील आणि ऑदर्स विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स या स्वरूपात याचिका दाखल करण्यात आली आहे। ही रीट याचिका क्रमांक ST 7502/2026 असून प्रकरण सिव्हिल अपेलेट ज्युरिडिक्शन अंतर्गत दाखल करण्यात आले आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्पेश U पाटील यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी महानगरपालिका आयुक्तांना पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती दिली आहे। कागदपत्रानुसार या याचिकेवर 17 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती SU देशमुख आणि न्यायमूर्ती NP धोटे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सूचीबद्ध असल्याचे पत्रात नमूद आहे। घनकचरा व्यवस्थापन हा शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी थेट संबंधित विषय आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या आर्थिक रकमेच्या प्रस्तावाला न्यायालयात आव्हान मिळाल्याने महानगरपालिकेची ठराव प्रक्रिया, अंदाजपत्रक आणि पुढील निविदा प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। आता 17 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालय काय निर्देश देते याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे। त्या निर्णयावर या 22 कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रस्तावाचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे।